आजपर्यंतची सर्वात सोपी ढोकळ्याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. ढोकळा पाहता क्षणी तुमच्या लक्षात येत असेल याची जाडी बघा, याचा स्पॉन्ज बघा, काय अप्रतिम आलेला आहे. आपण याच्यामध्ये नाही दह्याचा वापर केला, नाही बेकिंग सोड्याचा, तरीसुद्धा किती परफेक्ट अशी जाडी आलेली आहे आणि एवढा झटपट बनतो आणि 4 ते 5 ताससुद्धा हा असाच सॉफ्ट, मुलायम, जाळीदार राहतो. अजिबातही घशामध्ये अटकत नाही, कोरडा होत नाही. त्यामुळे हा तुम्ही मुलांना टिफिनला सुद्धा नक्कीच देऊ शकता. अचानक पाहुणे घरी आलेले आहेत किंवा काहीतरी आता पटकन खावंसं वाटतंय तर हा ढोकळा परफेक्ट आहे, जरूर बनवा. एका बाउलमध्ये आपण इथे घेतलेला आहे 1 कप भरून बेसन. इथे आता तुम्ही कप घ्या किंवा मग वाटी घ्या, कप घ्या, काही घेऊ शकता. ग्लासचं सुद्धा मेजरमेंट घेऊ शकता जास्त प्रमाणात जर तुम्ही हा ढोकळा बनवणार असाल तर. तर 1 ग्लास तुम्ही बेसन पीठ घेतलं, बेसन म्हणजेच आपलं हरभऱ्याच्या डाळीचं पीठ, की त्याला अर्धं घ्यायचं रवा. रवा इथे बारीक वापरा. माझ्याकडे जाड रवा आहे त्यामुळे मी मिक्सरला थोडासा फिरवून घेते. कितीही मोठ्या प्रमाणात बनवला तरी हा ढोकळा चुकणार नाही, एवढी परफेक्ट रेसिपी मी आज तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. तर न चुकता, न स्किप करता डिटेल रेसिपी पहा, म्हणजे तुमचाही ढोकळा असाच जाळीदार आणि सॉफ्ट बनेल. तर पाहू शकता त्याच बेसनामध्ये आपण हा रवा मिक्स केलेला आहे. याच्यामध्ये आता आपल्याला हळद घालायची आहे. तर इथे जर आपण बेकिंग सोडा वापरला तर जेव्हा आपण हळद घालतो तेव्हा ती बेकिंग सोड्यासोबत रिॲक्ट होते आणि ढोकळ्यावरती लाल स्पॉट येतात. म्हणून आज आपण याच्यामध्ये बेकिंग सोडाच वापरणार नाही, जेणेकरून तो प्रश्नच येणार नाही. तर इथे आपण जो रेग्युलर चमचा असतो पोहे खायचा, त्या चमच्याने 3 चमचे तेलसुद्धा आपण इथे घालून घेतलं. चवीनुसार किंवा मग छोटा 1 चमचा मीठ घालून घ्या. मिक्स करून घेते आणि आता आपल्याला याच्यावरती थोडं पाणी घालून याचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे. पाणी थोडं घाला. पहिले आपण 1 कप घातला, आता हा अर्धा कप घालतोय बघा. पाणी कमी जास्त होऊ शकतं कारण आपण याच्यामध्ये रवा घातलेला आहे आणि रवा तुमचा कोणत्या क्वालिटीचा आहे त्यानुसार पाण्याची मात्रा कमी जास्त होऊ शकते. त्यामुळे मी बॅटरची तुम्हाला शेवटी कन्सिस्टन्सी दाखवेल, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की एवढं आपल्याला याची कन्सिस्टन्सी हवी, त्यानुसार तुम्ही त्याच्यामध्ये पाणी घालावं. पाहू शकता आपण छान असं पाणी घालून हे फेटून घेत आहे. फेटणं गरजेचं आहे. फेटल्यामुळे आपलं बॅटर हलकं फुलकं होतं आणि आपल्या ढोकळ्याला छान अशी जाडी येते. म्हणून 5 मिनिटं का होईना पण हे बॅटर असं फेटून घ्यावं. आता आपण हे झाकण ठेवून 10 मिनिटासाठी साईडला ठेवूयात. याच्यामध्ये आपण रवा घातलाय त्यामुळे हे 10 मिनिटं ठेवावं, कारण रवा फुलायला थोडासा वेळ लागतो. याच्यामध्ये आपण दही वापरत नाही आहे, बेकिंग सोडा वापरत नाही आहे, त्यामुळे 1 सॅशे इनो वापरला आहे बघा. इनोने याला छान अशी जाडी येते आणि जी आपण याच्यामध्ये हळद घातली आहे ना, ती रिॲक्टसुद्धा होणार नाही आणि आपल्या ढोकळ्याचा रंगसुद्धा बदलणार नाही. तर पाहू शकता इनो घातल्या अगदी हा असा फुलतो आणि फुलल्या याला लवकर तेल लावलेल्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करावं. आधीच या भांड्याला तुम्ही तेल लावून ग्रीस करून ठेवा. कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलं होतं. प्लीज गॅसच्या ओट्याकडे लक्ष देऊ नका, कारण बाकीचा स्वयंपाक चालू आहे. तुमच्याकडे जर स्टीमर असेल तर तुम्ही स्टीमरमध्ये स्टीम केलं तरीही चालेल. 15 मिनिटासाठी छान असा ढोकळा स्टीम करून घेतला बघा. आता गॅसच्या फ्लेमवरती सुद्धा निर्भर राहतं किती टाईम लागेल. 15 ते 20 मिनिटं लागतात, त्यापेक्षा जास्त नाही. चला पटकन गोड असा तडका बनवूयात. हो, गोडच तडका बनवायचा आहे, तो कसा सांगते. कढईमध्ये तेल घातलं. तेल गरम झालं की मोहरी घालायची. मोहरी भरपूर घाला, कारण ढोकळ्याच्या तडक्यामध्ये मोहरी जास्त प्रमाणात घातली ना तर छान लागते आणि दिसते सुद्धा ढोकळ्यावरती सुरेख. मिरची घातली आहे बघा, छान अशी उभी चिरून. कढीपत्त्याची काही 10-15 पानं घातलेली आहेत. लगेच याच्यावरती घालायचं आहे आपल्याला हिंग आणि आता याच्यावरती आपण घालतोय 4 ते 5 चमचे साखर. साखर तडक्यात घाला आणि त्याच्यावरती अर्धा ग्लास पाणी घाला आणि मग पहा जादू. हा जो गोड तडका तयार झाला ना, हा आपल्या ढोकळ्याला 4 ते 5 तासही सॉफ्टच ठेवणार. अजिबात हे रुखा-सुखा आणि घशामध्ये गेल्यानंतर तो असा कडक लागतो बघा, तसं काहीच होणार नाही आहे. सॉफ्टच राहील. छान अशी उकळी आली की गॅस बंद करायचा. तोवर बघा ढोकळासुद्धा थंड झालेला आहे. वरतून अजिबात चिरला नाही आहे. जाळी बघा वरतूनसुद्धा दिसतंय. मस्तच. चला काढून घेऊयात ढोकळ्याला बाहेर. गरम ढोकळा भांड्याच्या बाहेर काढण्याचा प्रयत्न करू नका. त्याला 5-10 मिनिटं ठेवावं आणि नंतर ढोकळा भांड्यामधून काढून घ्यावा.
तर पाहू शकता मस्त असा फुललेला आहे. चला कट लावून घ्यायचा असेल तर लावून घ्या, नाहीतर जो आपण तडका बनवलाय ना, तो तडका याच्यावरती सोडून द्या. मस्तच. रंग बघा अजिबातही लाल स्पॉट आलेले नाहीये. सांगितलेल्या टिप्स वापरा. परफेक्ट असा ढोकळा तयार होतो बघा. मस्त आता हा जे आपलं गोड तडका आहे ना, हा ढोकळ्यावरती भरभरून घालावा. तडका घालण्याची कंजूसी करू नका. हे जे गोड पाणी आहे ना, हे ढोकळ्याच्या आतपर्यंत ऑब्झर्व झालं पाहिजे. त्यामुळे ढोकळा आपला मस्त असा ज्युसी बनतो आणि अजिबातही तो रुखासुखा होणार नाही. वरतून आपण काही कोथिंबीर थोडीशी अशी भुरभुरली. चला कट करून घेऊयात. म्हणजे कट केल्यानंतर सुद्धा आपण याच्यावरती जे गोड तडक्याचं पाणी घालू ना, तर ते आतपर्यंत छान असं घातल्या जाईल. सुरुवातीला मी तुम्हाला दाखवायसाठी थोडंसंच घातलं, पण भरपूर घाला बघा. जे मार्केटमध्ये ढोकळा मिळतो ना हॉटेलमध्ये, ते सुद्धा हे गोड तडक्याचंच पाणी त्याच्यावरती घालतात. कारण त्यांना तर सकाळी ढोकळा बनवावा लागतो आणि ते दिवसभर विकतात बघा, हो की नाही? मग त्यांचा ढोकळा का शेवटपर्यंत एवढा सॉफ्ट आणि मस्त ज्युसीदार, मुलायम राहतो? तर हीच ती ट्रिक आहे, ते गोड तडक्याचं पाणी घालतात. ढोकळ्याला जाडी बघा, शेवटपर्यंत जाडी आलेली आहे. मस्तच. मी जवळून सुद्धा तुम्हाला दाखवते, म्हणजे बोलायची गरजच राहणार नाही. तुमच्याच लक्षात आलं असेल की ढोकळा किती परफेक्ट झालेला आहे. नो फेल रेसिपी आहे. 100% परफेक्टच ढोकळा होणार. जरूर बनवा. तुमचे अनुभव माझ्यासोबत जरूर शेअर करा.